नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी इतिहास विषयाचा बोर्डाचा पेपर नेमका कसा असणार आहे, त्याचा अंतरंग काय असणार आहे आणि आपल्याला त्या प्रश्नाकडे कोणत्या पद्धतीने बघितलं पाहिजे, नेमकं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय आहे, हे आज आपण अतिशय चांगल्या आणि साध्या सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला बोर्डाची प्रश्नपत्रिका आपल्या समोर आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रश्न किंवा शंका ही मनात उरणार नाही। तर सुरुवात करूयात आपण इयत्ता 12वी इतिहास विषयांच्या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेण्यासाठी। तर मित्रांनो, 80 गुणांचा पेपर सोडवत असताना जेव्हा आपल्यासमोर पेपर येईल त्यावेळेला त्याचं नेमकं अंतरंग काय असणार आहे, कोणत्या पद्धतीनं कोणते प्रश्न प्रकार आणि कशा पद्धतीनं त्याचा सिक्वेन्स असणार आहे। तर पहिला प्रश्न आपला असणार आहे प्रश्न क्रमांक 1, त्यामधला अ हा पार्ट असणार आहे तो म्हणजे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। आता हा जो पहिला प्रश्न अ आहे तो एकूण 6 गुणांसाठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये 1-1 मार्काचे 6 प्रश्न आपल्याला असणार आहे। प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण असे 6 उपप्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये आणि 6 मार्कांसाठी हा प्रश्न क्रमांक 1 अ असणार आहे। याच्यामध्ये कोणताही अंतर्गत विकल्प असणार नाही। विकल्प असणार नाही याचं म्हणजे आपण जसं म्हणतो ना की 8 पैकी 6 असं असणार नाही, 6च दिलेले असतील आणि ते 6 तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहे। तर प्रश्न 1 अ 6 गुणांसाठी असणार आहे, 6 त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी अंतर्गत विकल्प असणार नाही। म्हणजे प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय असणार आहेत पण 6च्या 6 आपल्याला लिहायचे आहेत आणि ते 6 गुणांसाठी आहेत, प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला ब पार्ट आहे तो म्हणजे 4 गुणांसाठी आहे आणि तो प्रश्न असणार आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। म्हणजे आपल्या समोर जो प्रश्न येणार आहे त्याच्यामध्ये 2 गट असणार आहेत, एका बाजूला अ गट असणार आहे, दुसऱ्या बाजूला ब गट असणार आहे। प्रत्येक प्रश्नामध्ये 4 जोड्या असणार आहेत, प्रत्येक उपप्रश्नामध्ये 4 जोड्या असणार आहेत। त्याच्यामधल्या अ गटाला साजेशी दुसऱ्या ब गटामधली चुकीची जोडी कोणती आहे ती आपल्याला शोधायची आहे आणि ती ब गटातली जी चुकीची जोडी आहे ती आपल्याला दुरुस्त करून पुन्हा लिहून दाखवायची। याच्यासाठी आपल्याला असणार आहे 4 गुण, असे 4 संच आपल्यासमोर असणार आहेत। अ आणि ब गटाचे एकूण 4 संच आपल्यासमोर असणार आहेत। ब गटातली चुकीची जोडी त्यातली ओळखायची आहे आणि ती काय करायची आहे, पुन्हा दुरुस्त करून लिहायची आहे। आता याच्यामध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर याला सुद्धा दुरुस्त करून ती परत लिहायची आहे हे मात्र विसरू नका आणि याला अंतर्गत विकल्प असणार नाही। म्हणजेच काय, जसं मी मगाशी म्हटलं तसं की 4 जोड्यांपैकी 4ही जोड्यांमधल्या चुकीची जोडी दुरुस्त करून तुम्हाला पुन्हा लिहायची आहे। त्याच्यामध्ये 6 प्रश्न असणार आहेत आणि कोणतेही 4 सोडवा असं असणार नाही, 4 असणार आहेत। प्रत्येक जोडी दुरुस्त करून लिहिण्यासाठी 1 मार्क, असे 4 मार्क या ब पार्टमध्ये असणार आहे। असा प्रश्न 1 अ आणि ब असणार आहे। एकूण पहिल्या प्रश्न 1 मध्ये अ 6 मार्कांसाठी आणि ब 4 मार्कांसाठी। तर मला असं वाटतं की आपला अभ्यास असा असावा की पूर्ण हे पहिल्या प्रश्नातले अ आणि ब पार्ट जे आहेत 6 आणि 4 एकूण 10 मार्क हे आपल्याला इथं 10 पैकी 10 गुण आपण कसे मिळवू याच्या पद्धतीनं आपल्या त्या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांकडे बघितलं पाहिजे। कारण इथं जेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट व्हाल, कारण आपण जसं म्हणतो फर्स्ट इम्प्रेशन हे फार महत्त्वाचं असतं आणि पेपरचं पहिलं पान ज्या वेळेला एक्झामिनर ओपन करतात त्यावेळेला तुमचा चेहरा किंवा तुमचा स्वभाव काय आहे हे तुमच्या पहिल्या पेजवरून दिसून येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की स्वभावाचा इथं संबंध काय, सांगण्याचं तात्पर्य इतकंच की तुमचं पहिलं पेज बघितल्यानंतर तुम्ही पूर्ण पेपर कशा पद्धतीनं लिहिलाय किंवा हा विद्यार्थी कोणत्या पद्धतीनं पेपर लिहितो, किती डिसिप्लिननं लिहितो, किती चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट करतो, म्हणजे तुमचा चेहरा म्हणजे तुमचा सात्विक आणि सुंदर चेहरा
म्हणजे तुमच्या बोर्डाच्या पेपरचं तुम्ही सोडवलेलं पहिलं पान असणार आहे उत्तरपत्रिकेचं. त्यामुळं मला असं वाटतं की हे 6 आणि 4 मार्क हे तुमच्या खिशातले आहेत. तिथं 10 पैकी 10 मिळवण्यासाठी तुम्हाला काहीच अवघड नाही. त्याच्यासाठी आपण त्या पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांकडे बघितलं पाहिजे. आता आपण वळूयात प्रश्न क्रमांक 2. तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा अ आणि ब पार्ट आहेत. त्यातला प्रश्न क्रमांक 2 अ आहे, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. आता याच्यामध्ये काय येणार आहे, तर एकूण 4 प्रश्न असणार आहेत याच्यामध्ये. आणि कोणत्याही ऐतिहासिक ठिकाण लिहायचं असेल किंवा ऐतिहासिक एखाद्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे किंवा घटनेचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करायचा आहे. 4 असणार आहेत प्रश्न आणि ते तुम्हाला 4च्या 4 लिहायचे आहेत. यालाही विकल्प असणार नाही. 4च्या 4 प्रश्नांसाठी 1 गुण आहे. असे 4 प्रश्न, एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही एका व्यक्तीचं नाव, घटनेचं नाव किंवा ठिकाणाचं नाव आपल्याला योग्य पद्धतीनं नेमकं लिहायचं आहे. इथं या ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये तुम्ही नेमका अभ्यास किती केलेला आहे डेप्थमध्ये जाऊन. जसे तुम्ही म्हणजे आपण दीर्घोत्तरी, लघुत्तरी जे प्रश्न लिहितो डिस्क्रिप्टिव्ह, त्याच्याबरोबरच तुम्ही नेमका आणि योग्य अभ्यास कसा करता हे तुमच्या या ऑब्जेक्टिव्ह काही प्रश्नांवरून तुमचा अभ्यास दिसून येणार आहे. तर असा आहे प्रश्न क्रमांक 2 अ, जिथे 4 प्रश्न असणार आहेत 4 मार्कांसाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती आणि घटना यांची नावं नेमकी लिहायची आहेत. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 मधला ब पार्ट असणार आहे, तो म्हणजे दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. याच्यामध्ये काय असणार आहेत, एकूण 4 प्रश्न असणार आहेत. पुन्हा 4 कारणं तुम्हाला शोधायचे आहेत. म्हणजे तुम्हाला प्रश्न दिला जाईल आणि त्याच्यामध्ये 4 तुम्हाला कारणं दिली जातील. त्यातलं योग्य कारण निवडून तुम्हाला काय लिहायचं आहे, योग्य कारण आणि नेमकं कारण तुम्हाला शोधून तिथं लिहायचं आहे. 4 असणार आहेत. याच्यासाठी सुद्धा विकल्प असणार नाही. 4पैकी 4 लिहायचे आहेत. प्रत्येकाला 1 मार्क, असे 4 मार्क याच्यासाठी असणार आहे. म्हणजे थोडक्यात प्रश्न 1 मधला अ जसा आपण लिहिला, योग्य पर्याय निवडून विधानं पुन्हा लिहायचे, त्याच्यामध्ये काय योग्य पर्याय निवडायचा आहे, तसं या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये आपल्याला योग्य कारण निवडून नेमकं कारण ते काय करायचं आहे, प्रेझेंट करायचं आहे, लिहायचं आहे. 4 मार्कांसाठी असणार आहे. आता आपण जाऊयात प्रश्न क्रमांक 3 वर. आता प्रश्न क्रमांक 3 काय आहे, तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा अ ब पार्ट आहेत. प्रश्न क्रमांक 3 मधला अ आहे, तो म्हणजे तुमच्या समोर येणारा एक नकाशा आणि त्या नकाशाला पाहून तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. हा प्रश्न काय असणार आहे, प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता तुम्हाला या प्रश्न प्रकारामध्ये काय येणार आहे, एक नकाशा असणार आहे समोर आणि त्या नकाशाचं तुम्ही अत्यंत बारकाईने निरीक्षण करायचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या 12वीच्या इतिहासच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही नकाशे देण्यात आलेले आहेत. तर त्या नकाशांकडे अतिशय बारकाईनं बघा. त्याच्यामध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे, कोणती ठिकाणं दाखवलेली आहेत, कशा पद्धतीनं दाखवलेली आहेत, याचा बारकाईनं तुम्ही अभ्यास केला असेल, करू शकता. आणि 5 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न 3 अ, नकाशा निरीक्षण करून उत्तरं लिहायची आहेत आपल्याला प्रश्नांची. 5 प्रश्न असणार आहेत एकूण. म्हणजेच थोडक्यात 5 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि त्यातील 5ही प्रश्नांची तुम्हाला काय करायचे आहेत, उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे याला सुद्धा विकल्प असणार नाही. 5 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 1 मार्कासाठी. नकाशा बघायचा, त्यातलं उत्तर योग्य शोधायचं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. 5 प्रश्नांसाठी प्रत्येकी 1 असे 5 मार्क तुम्हाला या प्रश्नासाठी असणार आहे. आणि मला वाटतं हे हातातले तुमच्या मार्क्स आहेत. फक्त तुम्हाला उत्तरं समोर आहेत. फक्त बारकाईनं डोळस पद्धतीनं तुम्हाला नकाशाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यातलं योग्य आणि नेमकं उत्तर शोधून यामध्ये मेन्शन करायचं आहे. आपण मला वाटतं कृतीपत्रिकेचा हाच खरा तर उद्देश आहे की तुमची आकलन शक्ती काय आहे, की तुमची निरीक्षण शक्ती काय आहे आणि तुम्ही नेमकं आणि योग्य असं उत्तर कशा पद्धतीनं लिहू शकता हे यातून कदाचित आजमावण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता किंवा हा प्रश्न देण्याचा उद्देश तोच असेल.
कारण इतिहास म्हटल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला नकाशाकडे वळावंच लागतं. कारण काही ठिकाण असतात, काही सत्ता केंद्र असतात, तर ती नकाशाच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्या नजरेत येतात. तर पाठ्यपुस्तकातले तुम्ही नकाशे जे देण्यात आलेले आहेत ते अत्यंत बारकाईनं तुम्ही एक क्युरिओसिटी म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघू शकता. मला वाटतं की हा प्रश्न तुम्ही अभ्यास म्हणून अधिक त्याच्याकडे न बघता एक कुतूहल म्हणून किंवा क्युरिओसिटी म्हणून ज्यावेळेला बघाल त्यावेळेला तुमच्या या नकाशा वाचनावरचे प्रश्न अतिशय सोप्या साध्या पद्धतीनं क्लिअर होऊन जाते. तर असा हा नकाशा वाचनाचा प्रश्न, निरीक्षणाचा प्रश्न, 5 उपप्रश्न, प्रत्येकाला 5 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय आहे. तर याच्यामध्ये आहे अतिशय सोपा आणि अतिशय रंजक असा प्रश्न आहे की जो संकल्पना चित्रे पूर्ण करा असा प्रश्न तुम्हाला असणार आहे. आता ही संकल्पना चित्र पूर्ण करा म्हणजे काय, तर तुम्हाला काही डायग्राम्स पुढे येणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या ड्रॉ केलेल्या असतील. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला एक मथळा दिलेला असेल, महत्त्वाचा मुद्दा दिलेला असेल, की म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर 4 तुम्हाला बॉक्स दिले जातील आणि त्या 4 बॉक्सच्या सेंटरला मधल्यामध्ये तुम्हाला त्याचा मुख्य मुद्दा दिला जाईल. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल वसाहतवाद फोफावण्याची कारणं काय असं, किंवा वसाहतवाद फोफावण्याची कारणे हा सेंटरच्या चौकोनामध्ये येईल आणि तुम्हाला त्याच्या साईडला वरती 2, खाली 2 किंवा साईडला 2 असे 4 चौकोन रिकामे दिले जातील किंवा 4 वर्तुळ रिकामे दिले जातील, काही असेल, डायग्राम असेल. तर त्या 4 रिकाम्या जागांमध्ये तुम्हाला त्याची 4 नेमकी कारणं लिहायची आहेत आणि या प्रत्येक रिकाम्या जागेसाठी तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे. आणि असे तुम्हाला काय लिहायचे आहेत, एकूण 4 रिकाम्या जागा त्या भरायच्या आहेत आणि प्रत्येक संकल्पना चित्र हे 2 गुणांसाठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला विकल्प असणार आहे. काय विकल्प असणार आहे, तर एकूण 6 संकल्पना चित्र तुम्हाला दिली जातील आणि त्यातली कोणतीही 4 जी तुम्ही अत्यंत कॉन्फिडेंटली तुम्ही ती सोडवू शकता, ड्रॉ करू शकता, त्याच्यामध्ये रिकाम्या जागा भरू शकता, अशी कोणतीही 6 पैकी 4 तुम्हाला लिहायचे आहेत. प्रत्येकासाठी 2 गुण, असे 4 गुणे 8 गुण या प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला देण्यात आलेले आहे. मला वाटतं हा सुद्धा प्रश्न अतिशय क्युरिओसिटीचा आणि तुमच्या हातात असणारा गुण देणारा आहे, सहज हातात मिळवून देणारा गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. संकल्पना चित्रे पूर्ण करा. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी डायग्राम तुम्हाला दिलेली असेल ती डायग्राम तुम्हाला पेनानंच ड्रॉ करायची आहे. याच्या पाठीमागचा उद्देश म्हणजे तुमचा अधिक वेळ जाऊ नये, पेन्सिल, पट्टी या सगळ्या गोष्टी हे करून अतिशय चांगल्या पद्धतीनं, सूचक पद्धतीनं, लक्षात येईल अशा पद्धतीनं ड्रॉ करा. ती डायग्राम पेनानंच ड्रॉ करा आणि त्याच्यामध्ये उत्तरंसुद्धा पेनानंच लिहा. म्हणजे तुमचा वेळ पण थोडा कमी होईल आणि तुम्हाला अधिक दुसऱ्या प्रश्नांसाठी तो वेळ वापरता येईल. त्यामुळे पेनानंच या डायग्राम काढायला विसरू नका आणि त्याच्यामध्ये उत्तरंसुद्धा पेनानंच आपल्याला लिहायचे आहे. तर 6 पैकी एकूण 4 प्रश्न तुम्हाला असणार आहेत आणि त्याच्यासाठी काय आहे, प्रत्येकी 2 गुण, असे एकूण तुम्हाला 8 गुण याच्यासाठी काय असणार आहे, दिलेले असणार आहे. आता त्या संकल्पना चित्रामध्ये जे आशय दिलेला असणार आहे, जे मी मथळा म्हटलं मध्यभागी दिलेले असेल, त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे आहेत, 2 किंवा 4 रिकामे चौकोन दिले जातील. 2 दिले असतील तर प्रत्येकाला 1-1 गुण असेल किंवा 4 दिले असतील तर अर्धा गुण 4 म्हणजे 2 गुण. असे एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न क्रमांक 4 मधला प्रश्न क्रमांक 3 मधला ब पार्ट असणार आहे. क्लिअर? ठीक आहे. आता आपण वळूयात. आणखी एक सांगायचं म्हणजे या आकृत्या काढत असताना, संकल्पना चित्र ड्रॉ करत असताना अतिशय बारीक किंवा अतिशयच म्हणजे कॉम्पॅक्ट करून असं न लिहिता ओळखू येतील, चांगली दिसतील आणि एक चांगला प्रेझेंट होईल तो प्रश्न, अशा पद्धतीने ड्रॉ करा आणि त्यामध्ये तुमचं योग्य नेमकं उत्तर लिहा. आता वळूयात प्रश्न क्रमांक 4. याच्यामध्ये सुद्धा अ आणि ब असे 2 पार्ट आहेत. म्हणजे मला वाटतं की प्रश्न क्रमांक 1 ते 4 पूर्ण 4 पर्यंत अ ब असे आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये पार्ट आहेत. तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये अ काय आहे, तर त्याच्यामध्ये आहे टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा. आता तुम्हाला ज्यावेळेला बोर्डाची प्रश्नपत्रिका तुमच्या समोर येईल, हातामध्ये येईल,
त्यावेळेला कोणत्या पद्धतीचा प्रश्न आला आहे त्याच्या पद्धतीनं तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. एक तर टिपा लिहा असा प्रश्न येईल किंवा संकल्पना स्पष्ट करा, या दोन्हीपैकी काहीतरी एक हेडिंग असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न खाली दिले जातील. आता टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा हे लिहित असताना तुम्हाला काय असणार आहेत, प्रत्येकी 2 गुण असणार आहेत प्रत्येकाला, आणि एकूण तुम्हाला विचारले जाणार आहेत 5 उपप्रश्न विचारले जाणार आहेत. टिपा लिहा या प्रश्न क्रमांक 4 मध्ये एकूण 5 उपप्रश्न असतील, कोणतीही 3 तुम्हाला लिहायचे आहेत, एकूण त्याच्यासाठी आहेत 6 गुण. मला असं वाटतं की इथून तुमचं लिखाण चालू होणार आहे. प्रॉपर लिखाण म्हणजे काय, लघुत्तरी दीर्घोत्तरी याकडे आपण आता या प्रश्नापासून वळतो आहोत. तर टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा हे लिहित असताना प्रत्येक प्रश्नासाठी किती गुण आहेत याचा विचार करा आणि त्याच्यासाठी किती आपल्याला लिखाण केलं पाहिजे याचा एक फॉर्मॅट किंवा गणित तुमच्या डोक्यामध्ये माइंडसेट असणं गरजेचं आहे. म्हणजे उगाच मार्क आहेत 2 आणि आपण लिहित बसलोय 2 पानं 1.5 पानं, माहिती आहे भरपूर म्हणून लिहिणं याला अर्थ नाही. गुण किती आहेत, त्या प्रश्नाचा एकूण एरा किती आहे, त्याची व्याप्ती किती आहे आणि मला त्या गुणांसाठी कितपत लिहिणं गरजेचं आहे. नेमकं मोजकं आणि आटोपशीर असा विचार त्या प्रश्नाला असणाऱ्या गुणांच्या माध्यमातून तुम्ही करत चला, म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या उत्तराची व्याप्ती समजेल आणि त्याच्यासाठी मला किती लिखाण केलं पाहिजे हे याचा सुद्धा तुम्हाला काय होईल अंदाज येईल. तर असा हा प्रश्न क्रमांक 4 मध्ये टिपा लिहा, 5 पैकी 3 लिहायचे आहेत आणि प्रत्येकासाठी 2 मार्क आहेत, असे एकूण 6 मार्कांसाठी हा तुम्हाला काय आहे प्रश्न विचारण्यात येणार आहे. तर असा हा 6 गुणांसाठीचा प्रश्न क्रमांक 4 मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्ही पॉईंट आखून पॉईंट वाईज त्याचं उत्तर लिहू शकता. म्हणजे पॅरेग्राफ लिहिण्यापेक्षा पॉईंट वाईज जर तुम्ही उत्तर लिहिलं तर दिसायला ते देखणं दिसेल आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं ते प्रेझेंट होईल. ओके, कारण पूर्ण पेपरमध्ये तुम्ही पेपर किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं प्रेझेंट करता याच्यावरून तुमचा अभ्यास काय आहे, तुम्ही त्या प्रश्नाकडे कोणत्या नजरेनं बघता आणि तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल कितपत माहिती आहे आणि माहीत असलेली माहिती तुम्ही कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं प्रेझेंट केलेली आहे, या सगळ्याचा विचार त्या तुमच्या प्रेझेंटेशनमधनं दिसला पाहिजे. अगदी सोपं आणि सुटसुटीत असं मी बोलतोय, कारण तपासताना एक्झामिनर कोणत्या गोष्टींकडे बघतात तर मला वाटतं की या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या मॅटर करतात. त्यामुळं तुमचा पेपर किती देखणा दिसेल याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या. आता देखणा दिसणं म्हणजे फार काही त्याच्यावर नक्षीकाम करायचं आहे असं अजिबात नाही, लिहायचंच आहे, पण ते कशा पद्धतीनं आपण लिहितो, नेमकं लिहितो, मोजके मुद्दे आपण त्याच्यामध्ये मांडतो आणि चांगल्या पद्धतीनं त्या उत्तराला अपेक्षित असणारे मुद्दे आपण त्यामध्ये मेन्शन करतो, याला त्याच्यामध्ये आपण जास्त वेटेज देणं गरजेचं आहे. आता आपण वळणार आहोत प्रश्न क्रमांक 4 कडे. आता ब हा काय असणार आहे तर पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. सकारण स्पष्ट करा, विधान दिलेलं असणार आहे तुम्हाला एक आणि त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपण आतापर्यंत कारणे द्या, कारणे लिहा असा जो प्रश्न लिहिलेला आहे त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे की पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. एकूण तुम्हाला असणार आहेत 5 विधानं दिलेली असणार आहेत आणि त्यातल्या कोणत्याही 3 विधानांची कारणं तुम्हाला स्पष्ट करायची आहेत. याच्यासाठी तुम्हाला गुण आहेत 9 एकूण गुण आहेत, म्हणजेच प्रत्येक कारण 3 कारणं लिहायचे आहेत, प्रत्येक कारण 3 मार्कांसाठी आहे. पुन्हा इथं मी सांगेन की किती मार्क आहेत याच्यावरून तुम्हाला किती लिहायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता, ठरवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा पॉईंट वाईज तुम्ही उत्तर लिहिलं तर ते दिसायला चांगलं दिसेल आणि मोजक्या पद्धतीनं तुम्ही त्याची कारणं मेन्शन करू शकाल. याच्यामध्ये एकूण सांगितल्याप्रमाणे 5 पैकी तुम्हाला 3 कारणं लिहायची आहेत, विधानं विचारली जातील, त्याची कारणं द्यायची आहेत आणि ते सकारण सोडवणं अपेक्षित आहे. त्याची कारणं योग्य पद्धतीनं लिहिणं गरजेचं आहे. आता मला वाटतं इथं तुम्ही कारण ते विधान लिहिण्याची अजिबात गरज नाही. त्या विधानाचा
क्रमांक तुम्ही टाकू शकता समासामध्ये आणि डायरेक्ट तुम्ही त्या विधानाचं कारण लिहायला सुरुवात करू शकता. तर अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक 4ब आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, ज्यामध्ये 5 पैकी 3 तुम्हाला काय लिहायचे, कारण लिहायचे आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे तुमचे मत नोंदवा. फार क्युरिओसिटीचा आणि अतिशय चांगले मार्क मिळवून देणारा असा हा प्रश्न आहे. आता तुमचे मत नोंदवा हा प्रश्न का बरं दिला असेल, याच्यामध्ये आधी सांगतो की एकूण तुम्हाला 5 उपप्रश्न दिले जातील, त्यातले कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहे आणि याच्यासाठी मार्क्स आहेत 9. म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 3 मार्क, असे 3 सोडवायचे आहेत 5 पैकी, एकूण 9 गुण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे मत नोंदवा म्हणजेच स्वमत, तुमचं मत काय आहे. एक विधान दिलं जाईल आणि त्या विधानाकडं तुम्ही कोणत्या नजरेनं बघता, कोणत्या पद्धतीनं त्या विधानाकडे बघता आणि त्या विधानाबाबत तुमचं मत काय आहे. अर्थात याला संदर्भ पाठ्यपुस्तकातल्या इतिहासाचा असला पाहिजे, त्या घटनेच्या मागच्या पार्श्वभूमीचा त्याला संदर्भ असला पाहिजे, पण तो संदर्भ एक माहिती म्हणून तुमच्या डोक्यात असला पाहिजे. पण त्या माहितीला घेऊन तुमचं मत काय आहे हे तुम्ही त्यामध्ये एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. आता मी एक गोष्ट तुम्हाला त्यामध्ये सांगेन, जे विधान येणार आहे त्याच्या बाबतीतलं सकारात्मक दृष्टिकोन तुमचा त्यातून इम्प्लिमेंट होणं आणि त्यातून दिसणं फार गरजेचं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये काही उदाहरणार्थ सांगायचं असेल तर एखादं विधान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारलं, असं एक विधान जर आलं तर त्याच्यामध्ये तुमचं मत त्यावरचं काय आहे. तर ते आरमार दल का उभारलं, तर ज्यावेळेला युरोपीय भारतात आले, त्यांनी वखारी स्थापन केल्या, तर त्यांना किंवा आपल्या शत्रूंपासून आपलं स्वराज्याचं रक्षण कसं करता येईल किंवा समुद्रावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे याची गरज म्हणून त्यांनी काय केलं, आरमार दल उभारलं. त्याचबरोबर संरक्षण हा एक मुख्य मुद्दा त्याच्या पाठीमागे होता शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये. तर हे महत्त्वाचे मुद्दे तुमच्या डोक्यात असले पाहिजेत आणि त्याबद्दल तुमच्या डोक्यात काय आहे, तुमचं मत त्या गोष्टीबद्दलचं काय आहे हे सुद्धा त्याच्यामधून कुठंतरी डोकावणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या विचारशक्तीला याच्यामध्ये एक स्पार्क जो आहे तुमच्या विचारांचा, त्याला इथं वाव देण्याचा प्रयत्न या प्रश्नाच्या माध्यमातून केलेला आहे. तर तुमचे मत नोंदवा. 5 पैकी कोणती 3 लिहायचे आहेत, एकूण गुण 9 आहेत. इथं तुमच्या स्वमताला प्राधान्य देणारा हा प्रश्न आहे, त्यामुळं इथं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तो मेन्शन करू शकता, एक्सप्लेन करू शकता आणि चांगले अधिकाधिक मार्क मिळवू शकता. इथून एक लक्षात येणार आहे, हे ज्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही मांडणार आहात, तुमचं पाठ्यपुस्तकातल्या मुद्द्यांचा आधार असणारच आहे, संदर्भ असणार आहे, पण ते तुमच्या भाषेत असणार आहे, तुमचं मत असणार आहे. याच्यावरून तुमची विचार करण्याची पद्धत काय आहे किंवा तुम्ही एखाद्या ऐतिहासिक घटनेकडं, एखाद्या ऐतिहासिक विधानाकडं कोणत्या नजरेनं बघता आणि त्याच्याबद्दल तुम्ही कसे काय होता, व्यक्त होता लिखाणाच्या माध्यमातून, याच्याकडे जास्त या प्रश्नाच्या माध्यमातून लक्ष दिलं जाणार आहे एक्झामिन करत असताना. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न अटेम्प्ट करू शकता आणि अधिकाधिक मार्क तुमच्या विचारांच्या जोरावर मिळवू शकता. आता वळणार आहोत आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या प्रकारामध्ये तुम्हाला एकूण 3 उपप्रश्न असणार आहेत आणि त्यापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे आहेत, कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत. एकूण गुण असणार आहेत 10, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 5 गुण. असे 2 प्रश्न 3 पैकी सोडवायचे आहेत, प्रत्येक प्रश्नाला 5, असे एकूण 10 गुण तुम्हाला या प्रश्नामध्ये आहेत. आता हे सोडवत असताना तुम्हाला 3 पैकी असे 2 प्रश्न निवडायचे आहेत की ज्याच्याबद्दल तुम्हाला अधिकाधिक लिहिता येईल किंवा तुमच्याकडे अधिक माहिती डोक्यामध्ये आहे, ज्या प्रश्नाला मी अधिक न्याय देऊ शकतो, असे कोणतेही 2-3 पैकी तुम्हाला निवडायचे आहेत आणि त्यांची उत्तरं तुम्हाला काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. हे लिहित असताना तुम्हाला काय करायचं आहे, तर 2 कोणतेही सोडवायचे आहेत. इथं काय बघितलं जाणार आहे या उत्तरामधून, तर विद्यार्थ्यांची एकूणच उपयोजन क्षमता काय आहे. म्हणजे काय, जे तुम्ही वाचले, जे तुम्ही ऐकले
ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग कसा करता. उपयोजन म्हणजे जे आकलन झालेलं आहे ते तुम्ही कशा पद्धतीने लेखन कौशल्यातनं उतरवता, मुद्देसूद लिहिता, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या उत्तराचं सविस्तर मांडणी करता, याला इथं काय करण्यात आलेले आहेत, मार्क दिले जाणार आहेत. याच्यामध्ये काय आहे, काही ऐतिहासिक टप्पे असतील किंवा दोन घटनांमध्ये काही परस्पर संबंध असतील तर ते तुम्हाला काय करायचे आहेत, किंवा कारणमीमांसा असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न इथं असणार आहेत आणि त्याचं सविस्तर उत्तर तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. इथं सुद्धा मी म्हणेन की पॉईंट वाईज तुम्ही लिखाण केलं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीनं एक्झामिन करणाऱ्या शिक्षकांच्या नजरेमध्ये येईल आणि त्यांच्या नजरेमध्ये महत्त्वाचे मुद्दे डायरेक्ट दिसत जातील आणि तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी ते सोपं होऊन जाईल. याच्यासाठी आपल्याला सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ते आपण मुद्देसूद लिहिणं यामध्ये अपेक्षित आहे. असा हा प्रश्न क्रमांक 6. यामध्ये मी म्हणेन की काही ठिकाणी तुम्ही जर ट्री डायग्राम जरी मेन्शन केल्या, मोठी उत्तर लिहायचे आहेत, काही कारणं विचारली असतील किंवा परिणाम सांगा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे मोजके काही ठोकताळे काढून, काही मोजके पॉईंट्स काढून ते ट्री डायग्राममध्ये आधी तुम्ही मेन्शन करून मग त्याचं सविस्तर खाली पॉईंट वाईज लिहू शकता. ॲज पर युअर चॉईस तुम्ही चांगल्या पद्धतीनं मेन्शन करणं इतकं मात्र यामध्ये गरजेचं आहे आणि सविस्तर लिहिणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक प्रश्नासाठी 5 मार्क दिण्यात आलेले आहेत. आता आपण वळणार आहोत शेवटच्या प्रश्नाकडं, प्रश्न क्रमांक 7, जो आहे खालील दिलेल्या प्रश्नांची मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये तुम्हाला असणार आहेत एकूण 5 उपप्रश्न असणार आहेत आणि कोणतेही 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. आता याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहेत. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रत्येकाचं उत्तर आपल्याला किती सविस्तर आणि मुद्देसूद लिहायचं आहे. आता याचे मुद्दे तुम्हाला दिलेले असणार आहेत, मग त्याच्यामध्ये 2 असतील, 3 असतील, 4 असतील किंवा 5 मुद्दे कसेही असतील. ते मुद्द्यांना तुम्ही न्याय दिला पाहिजे आणि प्रत्येक मुद्द्याबद्दल तुम्हाला किमान माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही चांगल्या पद्धतीनं तो मुद्दा एक्सप्लेन करू शकता. हे करत असताना मुद्द्यांना गुण देण्यापेक्षा उत्तराच्या मुद्देसूद मांडणीला इथं एक्झामिनरकडून गुण दिले जातात किंवा विद्यार्थ्यांच्या स्वमताला सुद्धा अधिकाधिक मत देण्यासाठी हा प्रश्न इन्क्लूड केलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये. त्यामुळं मुद्देसूद मांडणी गरजेची आहे आणि व्यापक मांडणी गरजेची आहे, कारण प्रत्येक प्रश्नाला 5 मार्क आहेत. असे 3 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. थोडक्यात आपण जर म्हटलं, याच्यामध्ये असं नाही की स्वाध्यायामध्ये तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत मुद्द्यांच्या आधारे त्यामधलाच पडेल असंही नाही. काही वेळेला दुसरा मुद्दा येईल पण तो तुम्हाला ओळखीचा असणार आहे आणि त्याचा प्रश्न येईल तो ओळखीचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये मुद्दे क्रिएट केलेले असतील. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हटलं, जर भारत छोडो आंदोलनाची माहिती लिहा, जो आपल्या स्वाध्यायामध्ये नाही आहे, पण जर त्याचे मुद्दे जर करायचे झाले तर कशा पद्धतीने येऊ शकतील, अंदाज थोडक्यात एखाद्या प्रश्नाचा म्हणून सांगतोय. तर पहिल्यांदा येईल मुंबईमध्ये जो छोडो भारत ठराव झाला, तर छोडो भारत ठराव त्याच्यामध्ये गांधीजींनी एक मंत्र दिला, करो या मरोचा, त्याच्यामध्ये गांधीजींचा मंत्र हा एखादा पॉईंट येऊ शकेल. तिसरं येईल आंदोलन, प्रत्यक्ष आंदोलनाची कशा पद्धतीनं मांडणी करण्यात आली, आंदोलन, आणि ब्रिटिश साम्राज्याचा शेवट, भारत स्वतंत्र. अशापैकी म्हणजे एक उदाहरण सांगितलं. अशा पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला मुद्दे समोर येऊ शकतात किंवा मोस्टली स्वाध्यायातले पण येऊ शकतात. तर यामध्ये आपल्याला मुद्देसूद मांडणी करणं आणि चांगल्या पद्धतीनं तुमची मांडणी दिसेल, प्रेझेंटेशन दिसेल, अशा पद्धतीनं हा प्रश्नाचं प्रत्येक उत्तर अटेम्प्ट करा. तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून नक्कीच जातील. तर अशा पद्धतीने एकूण 1 ते 7 प्रश्न, एकूण 80 गुणांसाठी तुम्हाला हा पेपर असणार आहे. आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही मांडणी केली, योग्य नेमकी मुद्देसूद जर मांडणी तुम्ही या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्नासाठी केली, तर मला वाटतं की तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून देणारा असा हा बोर्डाचा इतिहासाचा पेपर ठरेल. आणि माझ्या अनुभवानुसार विद्यार्थी जर अतिशय चांगल्या पद्धतीनं मुद्देसूद ज्याला मांडणी करतात, प्रेझेंट चांगल्या पद्धतीनं होतात, चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला न्याय देतात,
त्यावेळेला ते अधिक गुण मिळवणारे राजा बनतात, असं आपण म्हणायला नक्कीच हरकत नाही. तर तुम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराकडे बघावं, ते चांगलं प्रेझेंट करावं आणि अधिकाधिक मार्कांचे तुम्ही हक्कदार व्हा, अशी माझी एक इच्छा आहे. चांगले मार्क्स मिळतील आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पदरामध्ये इतिहासाचे गुण मिळवून घेऊ शकता. तर एकूण 80 गुणांसाठीचा असा पेपर, कृतीपत्रिकेचा फॉर्मॅट असणारा हा पेपर. मला वाटतं की पहिले जे प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 3 पूर्ण होईपर्यंत इथंपर्यंत तुमच्या हातातले मार्क आहेत. काही शब्द लिहायचे आहेत, काही वाक्य लिहायचे आहेत किंवा काही कारणं नुसती निवडायची आहेत, योग्य पर्याय निवडायचा आहे, एक एक शब्द लिहायचा आहे, नावं ठिकाणांची, व्यक्तींची, ऐतिहासिक ठिकाणांची आणि संकल्पना चित्रांमध्ये एक एक शब्द 1-2 शब्दांमध्ये ते काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि तिथंपर्यंत जवळजवळ पहिल्या प्रश्नातले 6 आणि 4 10 मार्क, दुसऱ्या प्रश्नामधला अ ब बघितला तर तिथं 4 आणि 4 8 मार्क, म्हणजे 18 झाले पहिल्या आणि दुसऱ्याचे मिळून. आणि नकाशा वाचनाचे 5 मार्क, 18 आणि 5 23. आणि संकल्पना चित्र पूर्ण करा 8 मार्क, 23 आणि 8 31 मार्क, म्हणजे जवळजवळ निम्म्याला निम्मे मार्क हे तुम्हाला फार कमी लिहायचं आहे आणि अधिक मार्क मिळवायचे आहे. त्यामुळं या प्रश्नांकडे अधिक लक्ष देऊन त्याचं योग्य नेमकं उत्तर लिहा आणि अधिकाधिक मार्क मिळवा. तुम्हाला बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही मार्क मिळवाल अशी माझी खात्री आहे. कोणतंही कोरोनाचं जरी सावट असलं तरी ज्यावेळेला तुमच्यासमोर पेपर येईल त्यावेळेला अधिकाधिक चांगले मार्क मिळवण्यासाठी तुम्ही तत्पर असाल, तयार असाल, सज्ज असाल अशी खात्री बाळगतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक नवीन मुद्दा घेऊन जो तुम्हाला अधिकाधिक इतिहास विषयासाठी प्रवृत्त करेल, अधिकाधिक मार्क मिळवून देईल. धन्यवाद.